श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत बँकिंग क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींबाबत. श्रोतेहो, बँकिंग क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करत असतं. मजबूत बँकिंग क्षेत्र म्हणजे सुरक्षित अर्थव्यवस्था असं समीकरणच आहे. मागच्या काही वर्षात मात्र बँकिंग क्षेत्र अडचणीत सापडल्याच्या अनेक घटना समोर येत होत्या. गेल्या काही वर्षात अर्थव्यवस्थेमधील आव्हानांमुळे आणि विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा प्रकरणांमुळे बँकांना आर्थिक धक्का सहन करावा लागला होता. बँकांचं भांडवल अडकलं होतं आणि त्यांच्या बुडीत खात्यातल्या कर्जांचा आकडा फुगत चालला होता. त्यात भर म्हणून कोरोनाचं देखील संकट अर्थव्यवस्थेसमोर उभं ठाकलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर या आठवड्यातल्या बातम्या बँकिंग क्षेत्रासाठी उत्साहवर्धक ठरतील अशी अपेक्षा आहे. बँकांना गंडा घालून परदेशात फरार झालेला विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना अंमलबजावणी संचालनालयानं मोठा झटका दिला. या तिन्ही उद्योगपतींनी सार्वजनिक बँकांचं कर्ज बुडवून परदेशात पोबारा केला. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चोक्सी यांची 18,170 कोटींची मालमत्ता जप्त केली. यापैकी 9,300 कोटींची संपत्ती आता कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित केली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं ट्विट करून या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील देशातील बँकांचा एक गट आर्थिक फसवणूक करून पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या 3 कंपन्यांमधील भागभांडवल विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेले 6,200 कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार आहे. युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मॅकडॉल होल्डिंग्स लिमिटेडमधील मल्ल्या यांच्या वाट्याचे शेअर्स ब्लॉक डील्समधील विकले जातील. अर्थात या कृतीमुळे बँकांचं अडकलेलं भांडवल मोकळं होईल, तसंच कर्ज बुडव्यांना चापसुद्धा बसेल. दुसरीकडे व्हिडिओकॉन कंपनीच्या उदाहरणातून कर्जबाजारी कंपन्यांमध्ये अडकलेले भांडवल मोकळे झाल्याचं सुद्धा उदाहरण दिसून येत आहे. अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या कुंठितावस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बँकेचं भांडवल मोकळं होणं आवश्यक झालं होतं. त्यातून केवळ बँकांनाच नव्हे तर अर्थव्यवस्थेच्या इतरही क्षेत्रात त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकेल. बँकिंग क्षेत्रातील एकूणच घडामोडींचा आढावा घेताना अर्थतज्ञ वीरेंद्र तळेगावकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कोरोनाचा साथ प्रसार जसा नियंत्रणात येत आहे आणि टाळेबंदीतील निर्बंधही जसे शिथिल होत आहे, तसे देशातील बँकांची स्थिती ही भक्कम होताना दिसत आहे. आपण पाहिलंय, देशातील बँकांची स्थिती गेल्या काही वर्षांमध्ये वाढत्या कर्जाच्या दबावाखाली पार निघून गेलेली आहे. अशा स्थितीमध्ये या क्षेत्रातील काही कायदेविषयक सुधारणांमुळे कर्ज तिढा सुटण्याच्या मार्गावर दिसून येतो आहे. नुकतीच चर्चा आहे ती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यासारख्या कर्ज बुडव्यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने जप्त करून तीच केंद्र सरकारच्या हवाली केलेली आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी आदी बड्या थकीत कर्जदारांची रक्कम ही जवळपास 22,000 कोटींची आहे. अर्थात यामुळे बँकांना कर्ज दिल्यानंतर मोठं नुकसान सोसावं लागलं. यानंतर अंमलबजावणी संचालनाने कारवाई करून मल्ल्या आदींच्या मालमत्ता जप्त करून जवळपास 18,000 कोटी रुपये वसूल केल्याचं दिसत आहे आणि त्यापैकी निम्मी रक्कम ही केंद्र सरकारच्या हवाली करण्यात आलेली आहे. यामुळे बँकांना त्यांनी वितरित केलेल्या 80% रक्कमेचा परतावा किंवा रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. बँकिंग क्षेत्रातील ही घडामोड फारच सकारात्मक आणि बँकांच्या आर्थिकदृष्ट्या खूपच भलदायी अशी मानली पाहिजे. येत्या काही दिवसांमध्ये काही सार्वजनिक बँकांचं खाजगीकरण होत आहे, ही सुद्धा एक जमेची बाजू सरकारच्या तिजोरीच्या दृष्टीने आहेच. IDBI बँकेच्या खाजगीकरणाची प्रक्रिया येत्या महिन्यापासून सुरू होण्याची चिन्हे आहेत. बँकेतील जवळपास 45% हिस्सा सरकार विकून जवळपास 20,000 कोटी या माध्यमातून उभे करेल अशी शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी सरकारनं नुकतंच IDBI बँकेच्या सल्लागाराकरता निविदा मागवलेल्या आहेत. खाजगीकरणाच्या चर्चेत गेल्या काही दिवसांपासून आपण इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक यांचे समभाग मूल्य उंचावताना पाहिले. या दोन्ही बँका ताज्या खाजगीकरणाच्या चर्चेमध्ये गुरफटल्या गेलेल्या आहेत. याबाबत नक्की शिक्कामोर्तब कधी होईल ते सांगणं तुमचं तरी कठीण आहे.
दुसऱ्या बाजूला काही खाजगी वित्त संस्था, बिगर बँकिंग वित्त संस्था आपण ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीने DHFL, HDIL यांचा तिढा काही मार्गाने सुटला. PMC बँकेला सेंट्रमने खरेदी करण्याची तयारी दर्शवली आणि लगेच त्यात गुंतवणूक करण्याचंही जाहीर करून टाकलंय. DHFL यापूर्वीच पिरामल समूहाकडे गेलेली आहे. काल परवा चर्चा झाली ती जेट समूहाची. गेल्या 2 वर्षापासून जमिनीवर असलेलं जेटची उड्डाणं पुन्हा आता मार्ग मोकळा करतील असं चित्र नवीन गुंतवणूकदार, नवीन मालक, प्रवर्तक यांच्या ध्येय धोरणाने स्पष्ट झालेलं आहे. व्हिडिओकॉनची प्रक्रिया ही गेल्याच आठवड्यात पूर्ण झाली. नादारी आणि दिवाळखोर संहितेअंतर्गत व्हिडिओकॉनच्या विक्रीला परवानगी देताना तिच्या मालमत्तेचं विनियोजन करणं हे या लवादापुढचं मुख्य उद्दिष्ट होतं. केंद्र सरकारने गेल्याच वर्षी राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी स्थापन केली. बँकांना भेडसावत असलेल्या कर्जाची समस्या निपटण्यासाठी ही अशी नवीन एक यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. बँकांनी त्यांच्याकडील थकीत कर्जे याच नव्या कंपनीकडे सुपूर्द करून त्यातून वसुली कशा प्रकारे होता होईल हे पाहणं यावेळेस ही प्रक्रिया आहे. अशा बँकांनी जवळपास 90,000 कोटी रुपयांच्या मालमत्ता, थकीत कर्ज हे या नव्या कंपनीकडे दिलेलं आहे. याचाही तिढा येणाऱ्या काळात सुटेल अशी शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर बँकांनी काही प्रमाणात कर्ज वसुली करताना थोडंसं पाणीही सोडलंय असं चित्र सध्या समाज माध्यमांतर्गत दिसतं आहे. अनेक बँकांनी त्यांनी वितरित केलेल्या कर्जापैकी जवळपास मोठी रक्कम ही सोडावी लागल्याचं आकडे समाज माध्यमाच्या मीम्समधनं फिरताना दिसत आहे. ही रक्कम थोडी नव्हे तर 20% ते 80% असण्याची शक्यता काही आडाखे बांधले जात आहे. मात्र काही रक्कम पाण्यात सोडण्याशिवाय गत्यंतर नाही आणि या वेळेचा हा तिढा एकूणच बँकांना खाणार नाही अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे. थोडं नुकसान सोसून बँकांचा ताळेबंद अधिक भक्कम करणं हे सर्वच राष्ट्रीयकृत बँकांना विशेषतः गरजेचं आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी या आधी दिलेली कर्जे काही प्रमाणात तरी वसूल करून त्याचा आर्थिक ताळेबंदावर ताण येणार नाही आणि प्रसंगी देशातील बँकिंग व्यवस्था सुदृढ कशी राहील हे पाहण्यासाठी ही सारी प्रक्रिया येऊ घालत आहे. श्रोते हो, HDIL कर्ज घोटाळ्यात पळून निघालेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनाचा तिढा अखेर आता सुटण्याच्या मार्गावर आहे. PMCच्या व्यवसायासह मालमत्तेचे अधिग्रहण सुलभ व्हावं यासाठी लघुवित्त बँक परवान्यासाठीच्या सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अर्जाला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली. पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेकरिता सेंट्रमनं फेब्रुवारी 2021 मध्ये स्वारस्य दाखवलं होतं. यासाठी आवश्यक प्रक्रियेच्या पहिल्या पायरीला लघुवित्त बँक स्थापन करण्याच्या अर्जाला रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी प्राथमिक मंजुरी दिली. विलिनीकरण प्रक्रियेऐवजी समभाग खरेदी आणि अन्य मार्गानं PMCचा तिढा सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आता यशस्वी ठरू शकेल. सेंट्रम ही 90च्या दशकात स्थापन झालेली पेढी वित्त तसंच बँकिंग सेवा क्षेत्रातील उपकंपनी आहे. सेंट्रम बरोबरच भारत पे कंपनी देखील PMC साठी उत्सुक होती. HDIL कंपनीला दिलेल्या 6,500 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात PMCवर रिझर्व्ह बँकेनं 2019 मध्ये निर्बंध लादले होते. आता लघु वित्त बँकेमध्ये रूपांतरित होऊन पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेचं पुनरुज्जीवन झालं तर खातेदारांना सुटकेचा निश्वास टाकता येईल. या प्रकरणावर भाष्य करताना महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. रिझर्व्ह बँकेने नुकताच सेंट्रम ग्रुपला एक स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना दिलेला आहे आणि त्याच वेळी PMC बँक जी जवळजवळ गेली 1.5 ते 2 वर्ष तिची ऑपरेशन जवळजवळ बंद होती कारण ती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती आणि त्या बँकेच्या डिपॉझिटर्सच्या हिताचं रक्षण करणं यासाठी कुठल्या तरी बँकेने टेकओव्हर करणं आणि त्या बँकेला वाचवणं हा एकमेव मार्ग होता. गेली 1 वर्ष रिझर्व्ह बँक त्याची पडताळणी करत होती आणि अखेर या ग्रुपला जो स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना दिला ती बँक आता शेवटी या PMC बँकेला टेकओव्हर करू पाहते. मला वाटतं PMC बँकेच्या ठेवीदारांच्या दृष्टीने निश्चितच ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे कारण ते जे डिपॉझिटर्स आहेत ते गेले 1.5 वर्ष या क्षणाची वाट बघत होते. पण याच वेळी एका अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं खाजगी बँकेत विलिनीकरण होतं यातून काही प्रश्न निर्माण होतात.
ते व्यवस्थेशी निगडीत असे प्रश्न आहेत की सहकारी बँक आणि खाजगी बँक या दोघांचं कॅरेक्टर चारित्र्य फार वेगळं आहे. सहकारी बँक आणि विशेषतः नागरी सहकारी बँक ही सामान्य माणसाशी अधिक तादात्म्य पावलेली असते आणि खाजगी बँक ही केवळ नफा आणि नफा या उद्दिष्टासाठी काम करते. या पार्श्वभूमीवर हा जो काही एक व्यवस्थाजन्य बदल येऊ पाहतोय तो बदल हा सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीने हितावह ठरेल का याबद्दल मला स्वतःला शंका वाटते. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्मॉल फायनान्स बँकांनी सामान्य माणसाच्या अधिकाधिक जवळ जाऊन त्याच्या विकासासाठी किंवा त्याच्या आर्थिक विकासासाठी अधिक मदतकारक भूमिका करणं यातूनच या प्रश्नावर मात केली जाऊ शकते. आणि त्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेला स्मॉल फायनान्स बँकांच्या एकूण धोरणांच्या बाबतीत आवश्यकता पडली तर काही एक हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा जिथे जिथे नागरी सहकारी बँका आहेत तिथे तिथे पर्याय म्हणून जर खाजगी बँकांनी त्यांना टेक ओव्हर केलं तर ते सहकारितेच्या भल्याच्या दृष्टीने इष्ट ठरणार नाही. जी सहकारी चळवळ ही सामान्य माणसापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ते सामान्य माणसाच्या हिताचं देखील सिद्ध होणार नाही. त्यामुळे स्मॉल फायनान्स बँकांच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेनी सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काही आग्रह पुढे रेटले पाहिजेत तरच याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल असं मला वाटतं. पण आज पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची जी गेली 1.5-2 वर्ष एक अवस्था होती ती अवस्था लक्षात घेतली तर निश्चितच त्यांना यामुळे एक मोठा रिलीफ मिळणार आहे. एक सुटकेचा श्वास ते सोडू शकणार आहेत आणि त्यांनी घाम गाळून जमा केलेली जी बचत आहे ती बचत शेवटी त्यांच्या स्वतःच्या भवितव्यासाठी ही उपयोगी पडू शकणार आहे. श्रोतेहो, बँकेचं भांडवल सुरक्षित राहिलं तर अर्थव्यवस्थेचं चक्र फिरतं राहतं. सर्वसामान्यांचा बँकेवर विश्वास असेल तर लोक बँकेत पैसे ठेवू इच्छितात आणि त्यातून नवीन उद्योगांना किंवा कंपन्यांना विस्तार करण्यासाठी भांडवल उपलब्ध होऊ शकतं. बँकांनी दिलेल्या भांडवलातून नवनवे प्रकल्प उभे राहतात, त्यातून रोजगार निर्मिती होते. या रोजगार निर्मितीमधून अधिक मागणी निर्माण होते आणि मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी प्रकल्प निर्माण केले जातात. स्वाभाविकपणे अर्थव्यवस्थेचा डोलारा सक्षम बँकिंग प्रणालीवर उभा राहतो. भारतीय बँकिंग प्रणाली रिझर्व्ह बँकेच्या नेतृत्वाखाली सामर्थ्यानं उभी आहे. विविध मार्गांनी अर्थव्यवस्थेसमोरील सध्याच्या आव्हानांचं मळभ दूर होऊन लख प्रकाशित भारतीय अर्थव्यवस्था सर्वार्थानं उजळून निघावी अशीच सर्वांची इच्छा असेल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.